नमस्कार मुलांनो, आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये आपण अनेक पक्षी पाहतो, अनेक प्राणी पाहतो। आपण जे प्राणी पाळतो त्या प्राण्यांना पाळीव प्राणी असे म्हणतात, तर जे जंगलामध्ये राहतात त्या प्राण्यांना जंगली प्राणी म्हणतात। आता पक्ष्यांमध्ये जर आपण पाहिलं तर चिमणी, कावळा, कबूतर, मोर, हे पोपट हे पक्षी आपण पाहिलेले आहेत, त्यांचा आवाजही आपल्याला माहिती आहे। आज आपण अशीच एक कविता शिकणार आहोत। कविता 17वी रानपाखरा। कवी आहेत गोपीनाथ या कवींनी रानपाखरा या कवितेचं लेखन केलेलं आहे। या कवितेमध्ये एक लहान मुलगी रानपाखराशी बोलत आहे आणि रानपाखराच्या शरीराचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि त्या मुलीने रानपाखरासोबत त्याच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। आपण प्रथम कविता पाहूया। रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा, गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा, शरीर निळसर शोभे झालर टिपक्यांची त्यावरी, शरीर निळसर शोभे झालर टिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी, पायाची मुकले पंखाची मुकले देह तुझा सानुला, पायाची मुकले पंखाची मुकले देह तुझा सानुला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला, रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर, रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर, तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर, तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर, तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेनेवरी, तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेनेवरी, नेशील कामज तुझ्या बिराडी बसवून पंखावरी, नेशील कामज तुझ्या बिराडी बसवून पंखावरी, माय तुझी येईल सूर्यही येईल भेटायला, माय तुझी येईल सूर्यही येईल भेटायला, मजाच होईल सख्या पाखराने एकदा मला, मजाच होईल सख्या पाखराने एकदा मला। आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया। पहिलं कडवं बघा, पहिल्या दोन ओळी, रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, गाणे गाऊनी मला उठविसी मित्र जीवाचा खरा। रानपाखरा म्हणजे रानात विहरणाऱ्या या पक्षा, तू दररोज माझ्या घरी ये, तू दररोज माझ्या घरी ये आणि मला हा पक्षी या मुलीच्या घरी येऊन काय करत आहे तर या मुलीला सुंदर असं गाणं गाऊन उठवत आहे। सकाळी सकाळी लवकर हा पक्षी येतो आणि गाणी म्हणून सुंदर अशा गाणी म्हणून हिला उठवत आहे आणि हा पक्षीच या मुलीचा जीवलग असा जीवलग मित्र आहे, सखा आहे, मित्र आहे। शरीर निळसर शोभे झालर टिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी। सकाळी दररोज मुलगी रानपाखराला आपल्या घरी बोलवत आहे आणि रानपाखरू तिला गाणी गाऊन उठवत आहे। हे रानपाखरू या मुलीचा मित्र आहे। तर या रानपाखराचं शरीर कसं आहे, निळसर आहे आणि या निळ्या शरीरावरती टिपक्यांची सुंदर अशी झालर शोभून दिसत आहे। तर डोळे कसे आहेत, रत्नांसारखे, रत्नांसारखे म्हणजे मौल्यवान खड्यांसारखे हे डोळे आहेत आणि त्याचे पाय सुद्धा कसे आहेत, अगदी चिमुकले आहेत। म्हणजे हे रानपाखरू एकंदरीत खूप लहान आहे, छोटं आहे आणि त्याचे डोळे चमचम करणाऱ्या गोजिऱ्या रत्नांसारखे आहेत। पुढे बघा, पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला। रानपाखराचे पाय पण कसे आहेत, लहान आहेत, त्याचे पंखही लहान आहेत आणि देह सुद्धा म्हणजे शरीर सुद्धा त्याचे
खूप लहान आहे आणि तरीसुद्धा या विशाल अशा ह्या मोठ्या अफाट आकाशामधून आभाळामधून या रानपाखराला कसे बरे उडता येते असा प्रश्न या मुलीला पडलेला आहे की त्याचा देह लहान आहे, शरीर लहान आहे, पाय लहान आहेत, पंख लहान आहेत, तरीसुद्धा याला या आकाशामधून कसे बरे उडता येते असा तिला प्रश्न पडलेला आहे. रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर, तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर. रात्र संपल्यानंतर डोंगराच्यावरून कोण येतं? सूर्य येतो. हा भास्कर म्हणजे सूर्य आणि या सूर्यासोबत हा पक्षी सुद्धा येतो आणि मुलीला गाणे गाऊन काय करत आहे? उठवत आहे. एकदम सुंदर असं गोड आवाजातलं गाणं ऐकून मुलगी उठते म्हणजे या पक्षाच्या आवाजाने मुलगी सकाळी उठते. पुढे तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी, नेशील का मज तुझ्या बिराडी बसवणी पंखावरी. तुला कसं या आकाशामध्ये उडता येतं म्हणजे तू कसा या मोठ्या आकाशामध्ये आभाळामध्ये सर्वत्र मुक्तपणे उडतोस फिरतोस, तसंच मला सुद्धा या आकाशामध्ये उडावेसे वाटते अशी आणि तुझ्यासारखं मजेत कुठेही जाता यावं असं मला वाटतं. आणि हे माझ्या मित्रा, हे पक्षा, माझ्या मित्रा सख्या, तू मला तुझ्या घरी नेशील का तुझ्या पंखावरती बसून. बिराडी म्हणजेच घरी, तुझ्या बिराडी तुझ्या घरी तुझ्या पंखावरती बसून मला तू घेऊन जाशील का असं विचारलेलं आहे. माय तुझी येईल सूर्यही येईल भेटायला, मजाच होईल सख्या पाखरा नेही एकदा मला. आणि तिथं गेल्यानंतर तू तुझ्या पंखावरती बसून मला तुझ्या घरी घेऊन गेलास तर तिथं तुझी माय म्हणजेच तुझी आई मला भेटायला येणार आहे. तिथे मला सूर्य भेटणार आहे आणि त्यामुळे मला खूप मज्जा येईल, मला खूप आनंद होईल. आणि सख्या म्हणजेच माझ्या मित्रा पाखरा, तू मला एकदा घेऊनच जा. अशा पद्धतीने मुलीने रानपाखराचं सुंदर वर्णन तर केलेलंच आहे, पण त्याच्या पंखावरती बसून तिला त्याच्या घरी जाण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केलेली आहे. आता या कवितेमध्ये आपण काही नवीन शब्द आलेले आहेत ते पाहूया. रानपाखरा, रानात विहरणाऱ्या पाखरा. झालर, किनाऱ्याची नक्षी. सतेज, पाणीदार तेजस्वी. गोजिरी, सुंदर. रत्ने म्हणजेच मौल्यवान खडे. माय, आई. देह, शरीर. सानुला, लहान चिमुकला. अफाट, विशाल. भास्कर, सूर्य. सुस्वर म्हणजे गोड आवाज, मंजूळ आवाज. बिराडी म्हणजेच घरी. इथे आपण बघा सूर्य, रानपाखरू उडत आहे आणि मुलीने त्याच्या पंखावरती बसून जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि सूर्य डोंगराच्या वरून उगवलेला आहे. आता ही कविता तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचायची आहे, पाठ करायची आहे. त्याचबरोबर त्याच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो सोडवायचा आहे. या स्वाध्यायामध्येच प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे बघा. कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते, तर खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून तुम्ही सोडवायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे की रेशमाला तिची आई उठवते. ती काय म्हणते तर रेशमा उठ लवकर अशा हाका मारून. आपल्यालाही आपली आई लवकर उठ बाळा अशा हाका मारून उठवते की नाही, तसंच रेशमाची आई सुद्धा तिला उठवते. तर बघा खाली दुसरं दिलेलं आहे, सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते, मोबाईल टिंबटिंब असा आवाज करून उठवतो. मोबाईलचा आवाज कसा असेल बरं? मोबाईलच्या आवाजाने सतीश उठतो, त्याला त्याची आई उठवत नाही तर तो मोबाईलच्या गजराने उठतो. मग मोबाईलचा आवाज कसा असेल तर आपण कल्पना करून लिहायचं आहे. तर मोबाईलचा आवाज ट्रिंग ट्रिंग असा असणार आहे, म्हणून ट्रिंग ट्रिंग या आवाजाने तो उठतो. नंतर आहे बघा आपण याच्यातले थोडेच प्रश्न घेऊया की जानकीचे घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे, त्यामुळे ती दररोज टिंबटिंबच्या आणि टिंबटिंब अशा आवाजामुळे उठते. एसटी स्टँडच्या मागे आहे म्हणजे ती एसटीच्या आवाजाने उठत असणार आहे आणि एसटीचा आवाज कसा असतो? पॉम पॉम अशा आवाजाने ती उठत असणार आहे. तर दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यात त्यांचं घर आहे. दिनेशला रोज टिंबटिंबच्या आणि टिंबटिंबच्या आवाजामुळे जाग येते. मग कोणकोणत्या दोन आवाजामुळे दिनेशला जाग येत असणार आहे तर पहिला आहे पक्ष्यांच्या, कारण त्यांचं घर कुठं आहे? बागेच्या एका कोपऱ्यात आहे, त्यामुळं पक्ष्यांच्या आवाजामुळे. आणि पक्ष्यांचा आवाज कसा असतो?
किलबिल या पक्ष्यांच्या किलबिल या आवाजामुळे त्याला जाग येत असेल. अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत.